तुमच्या स्ट्रॅटेजी हम्म. जे सांगितलं ना काल त्याप्रमाणे कॉल पाल घेतला, पुट घेतला. 92 13 पॉइंट्स. ओके, ग्रेट ग्रेट, कॉन्ग्रेचुलेशन, कॉन्ग्रेचुलेशन। डेलू के पास 3 एग्जिट रहते ही रहते हैं, ये सबसे बड़ा कारण है। अगर आपको मार्केट में लॉस नहीं करना है तो आपके पास डिफरेंट स्ट्रैटेजीज होनी चाहिए। और पहले दिन से अगर आप देखोगे, आपने 58 वीक स्ट्रैटेजी देखी है, आपने बहुत सारी न्यूज़पेपर स्ट्रैटेजी देखी है, आपने क्रूड ऑयल स्ट्रैटेजी, गोल्ड स्ट्रैटेजी, डॉलर स्ट्रैटेजी देखी है, फिर हमने रैट स्ट्रैटेजी देखी है, फिर हमने कल जीरो लॉस स्ट्रैटेजी देखी है, आज हमने मनी मैग्नेट स्ट्रैटेजी देखी है। अगर आप कैलकुलेशन भी करोगे और इसके बाद में आप टेक्निकल सीखोगे, आपको कोई भी एंगल से, किसी भी एंगल से लॉस होगा ही नहीं। ये मैं लिख के दे सकती हूँ यहाँ पे, अगर आप ये सारी चीजें यूज करोगे तो। बिलीव भी नहीं हो रहा है किसी को कि 25,000 में 2 लॉट, और अभी 1,19,000 में मनी मैग्नेट। मनी मैग्नेट में डेफिनेटली आपको थोड़ा सा लॉस बेयर करना पड़ेगा। जीरो लॉस स्ट्रेटेजी में बिल्कुल लॉस नहीं था, मनी मैग्नेट में आपको लॉस बेयर करना पड़ेगा, बट उसके लिए प्रॉफिट की कोई सीमा ही नहीं है। आप कितने भी देर रुक सकते हो, यहाँ पे कोई आपको निकालेगा नहीं। बस यही है, अगर प्रीमियम कम हो गया तो प्रॉब्लम हो सकती है। सो इकडे अगेन आज मी पॉलिकॅब मध्ये ट्रेड केलाय, आणि मी काल जो तुम्हाला दाखवला होता झोमॅटो, तो मी एक्झिट केलाय आज। झोमॅटो मध्ये मी 4,000 रुपीज घेतलेत, आणि परत दुसऱ्या ट्रेड मध्ये मी 4,875, जिकडे मी काल किती घेतले होते, 8,000 रुपीज, आज मी फक्त 4,800। आता हे प्युअरली आलंय माझं ब्रोकरेज जाऊन। आजचा या अकाउंट मध्ये प्रॉफिट आहे 8,935 रुपीज। सो आज मी इथे कुठलीही स्ट्रॅटेजी वापरलेली नाहीये, एक गोष्ट लक्षात घ्या। मी इथे कुठलीही स्ट्रॅटेजी वापरलेली नाहीये। इथे माझ्याकडे मला चांगला वाटला स्टॉक, मी रॅन्डमली घेतलाय आणि मी प्रॉफिट बुक केलाय। सो सिंपल इज दॅट, की तुम्ही ह्या पद्धतीने प्रॉफिट करू शकता। आता एक उदाहरण, मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजीचं लाईव्ह उदाहरण दिसतंय प्रत्येकाला? नाही मॅम, विजिबल नाहीये तुमची स्क्रीन. आता तुम्ही आधीचं पण एक्झाम्पल दिलं ते विजिबल नव्हतं. सर नाही नाही, दुसऱ्या स्क्रीनला आहे सर. स्क्रीनवर त्याला दिसतंय हे दुसऱ्या इकडे। पहिलं स्क्रीन असेल पिन ना, करा, त्याला पिन 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 रिमूव्ह करा करा दुसऱ्या पहिलेच स्क्रीन. आणि दुसऱ्याच करा पिन. दिसतंय? हम्म. ऑलवेज स्ट्रॅटेजीज असल्याच पाहिजे। किती जणांना वाटतंय आता ह्या स्ट्रॅटेजी पहिले केल्या असत्या तर लॉसेस नसतेच झाले? मला सगळ्यांनाच वाटेल ज्यांनी केले त्यांना. की माय लाईक, क्वेश्चन. एक मिनट, एक मिनट मैम, एक बार रिपीट कर देती हूँ कि हाँ. जीरो लॉस स्ट्रैटेजी, मनी मैग्नेट स्ट्रैटेजी। जीरो लॉस स्ट्रैटेजी में बिल्कुल लॉस नहीं होगा, मनी मैग्नेट स्ट्रैटेजी में थोड़ा बहुत लॉस आपको बेयर करना पड़ेगा, बट आपके पास ह्यूज स्काई है। अब मैं आइडिया के बारे में जब आपको बता रही हूँ तो मैं आइडिया 16 तक भी संभालू, जा जाके और 24,000 मेरा जाएगा, 50,000 जाएगा, बट यहाँ से 16 रुपए गया तो मेरे पास कितने लॉट है? 3 लॉट 3 है। लॉट तो यहाँ से 8 रुपए बढ़ा तो मुझे कितना प्रॉफिट होगा? 40,000 का एक लॉट है, मतलब मेरे पास क्वांटिटी कितनी है? 1,20,000। 1 लाख। तो मेरे पास 10 लाख रुपए आ जाएंगे, और उसमें से अगर 50,000 रुपए मुझे देने पड़े तो मुझे बुरा लगेगा? नहीं, नहीं. सिंपल। कहाँ थे, पूछो कहाँ थे शीतल मैडम अभी तक, जैसे अलका मैम पूछते पहले क्यों नहीं मिले? कहाँ थे आप? टाइम आया तो मिल गए मैम। नहीं, मुझे पहले मिले थे. लेकिन हमारे से थोड़े से पहले। जीरो लॉस की स्ट्रेटेजी को पेपर ट्रेड करना पड़ेगा ना पहले, कॉन्फिडेंस लेवल आने के लिए। यस मैम, डेफिनेटली कोई भी स्ट्रैटेजी पहले पेपर स्ट्रेट पे हाँ, ये तो करना पड़ेगा। करना। चलिए सीधा जाते हैं ऑप्शन की तरफ। यस विनीता मैम, आपका सवाल ले लेते हैं, दो नहीं तो हो गए. आप लोग बहुत कंफ्यूज हो जाते हैं और बहुत सारे सवाल पूछते हैं और मैं जवाब नहीं दे पाती हूँ, इसीलिए मैंने आज कोई कॉल ही नहीं डाला आप लोगों के लिए। नहीं कहा करने दो, कैलाश सर की कॉल पे मजे कर रहे हो तुम लोग, करो। क्वेश्चन भूल गई. ठीक है, कोई हेलो. बात नहीं, बाद में पूछ लूंगी. यस राज हॅलो सर, प्लीज प्लीज सर। मॅडम, उद्याच्या केसमध्ये तुम्ही बेसिक क्लास का?
लास्ट सेगमेंट ऑप्शंस। अभी तक हमने म्यूचुअल फंड, आईपीओ, इक्विटी, डे इंट्राडे और फ्यूचर देखा। जितने भी नए लोग हैं, कौन सा सेगमेंट पसंद आया, फटाफट बोलिए। आईपीओ, म्यूचुअल फंड, इक्विटी, डे इंट्राडे और फ्यूचर। डे इंट्राडे। डे इंट्राडे, ओके। नेक्स्ट कोई Future. बताना चाहेगा? फ्यूचर। डे इंट्राडे। फ्यूचर जीरो स्ट्रेटेजी। जीरो लॉस स्ट्रेटेजी, ओके। इक्विटी, ओके। मनी मैग्नेट। मनी मैग्नेट। मनी मैग्नेट तो भी बताना है। मैं आपको सेगमेंट पूछ रही हूँ, आप स्ट्रैटेजी मत बताओ। तीनों पसंद आया मुझे तो। तीनों पसंद आए, ओके ओके। इक्विटी वाले बहुत कम थे। इक्विटी वाले कितने लोग थे, जरा हैंड राइज करें। इक्विटी वाले हार्डली किसी ने तो एक जन ने बोला। यस, अलका मैम, विनीता मैम। आप तो रहने दो विनीता मैम, ठीक है। तो बाकी सब सट्टेबाज, ठीक है। मतलब सबको सिर्फ इंट्राडे में पैसे छापने हैं। नाही, इक्विटी पण चांगलं आहे, म्हणजे जर त्याचं व्यवस्थित हे केलं की ते पण करू शकतो. इक्विटी वन ऑफ द बेस्ट सेगमेंट। येस. मैं एक्चुअली कैसे करती हूँ ना, मेरा मतलब इक्विटी में रखती हूँ मैं 80% और 20% हमेशा इंट्राडे और जो भी है ऑप्शंस करती हूँ, क्योंकि अगर इनकेस मेरा लॉस भी हो जाए तो उधर वो कवर हो जाता है। राइट। मैं क्या करता हूँ, जो इंटरडे का प्रॉफिट आता है उसी समय मैं थोड़ा सा इक्विटी में दे देता हूँ। उसमें ही 10 एक का दूसरा वैसा लेते लेते जा रहा हूँ। परफेक्ट, मीन्स वेरी प्रॉफिट में ही उसको इन्वेस्टेड करते जाने का ऐसा सोच, गुड। rather than picking directly in on equity. मैं वही करती हूँ, मैं भी वही करती हूँ। सिंपल इज दैट। वन मोर थिंग ऐड कर लेती हूँ, जितने भी नए लोग हैं प्रेफरेबली, या फिर पुराने लोगों को शायद पता होगा, स्टॉक प्लेज एक सिस्टम होता है। स्टॉक प्लेज होता है मतलब क्या होता है विनीता मैम? जैसे आप बैंक से लोन लेते हो ना और पैसे यूज करते हो, उस तरीके से जो आपने इक्विटी में स्टॉक लेके रखा है, वो स्टॉक आप प्लेज कर सकते हो, मतलब गिरवी रख सकते हो आपके ब्रोकर के पास। और उसके ऊपर अब यहाँ पे लिमिटेशंस कुछ अलग है। अब आपके पास 1 लाख रुपीज से आप पूरे 1 लाख रुपीज यूज कर सकते हो कैश में, बट आपके पास 1 लाख रुपए का रिलायंस है, उसका 60% ही मार्जिन यूज करोगे, मतलब सिर्फ 60,000 आपको एज पर मार्जिन यूज करने के लिए मिलेगा। उसे बोला जाता है स्टॉक प्लेज करना। इन वेरी सिंपल लैंग्वेज में, आपने स्टॉक के ऊपर लोन लिया है और आपने ट्रेड किया है, सिंपल। येस परशुराम सर, प्लीज। मॅडम तुमची दुसरी स्क्रीन ब्लँक दिसते. हा, मी अजून काही त्याच्यावर घेतलंच नाहीये, मी हा, फक्त हा. समजवत होते। क्लियर एवरीवन? सो स्टॉक प्लेज करके भी आप ले सकते हो। इमरजेंसी में आपके पास फंड नहीं है और आपको आज मैंने जैसे सपना दिखा दिया कि आइडिया बढ़ेगा और कल आपको लेना है, तो आप स्टॉक प्लेज करके ले सकते हो। डिलीवरी में भी ले सकते हो, इंट्राडे में भी ले सकते हो, फ्यूचर्स में भी ले सकते हो, ऑप्शंस में भी ले सकते हो। बट आपका ट्रेड गलत गया, आपका ट्रेड नीचे आया, आपके अपोजिट गया, तो आपका ब्रोकर आपके सारे स्टॉक बेच सकता है, उसके पास पूरी अथॉरिटी। ये भी चीज हमेशा याद रखना कि आपने पावर ऑफ अटर्नी ब्रोकर को साइन अप करके दी हुई है, वो आपके अकाउंट से कुछ भी लेके जा सकता है। लेके जा सकता है मतलब लीगली लेके जा सकता है, उसके पास पूरी अथॉरिटीज है। नाउ ऑप्शंस। अब कोई स्टेटमेंट चेंज नहीं करेगा। जिन्होंने अभी डे इंट्राडे, फ्यूचर बोला, इक्विटी बोला, अभी कोई स्टेटमेंट चेंज नहीं करेंगे जब मैं ऑप्शन सिखाऊंगी। ऑप्शन का सिंपल डेफिनेशन, लिमिटेड लॉस अनलिमिटेड प्रॉफिट। जैसे कि फ्यूचर का था हाई रिस्क हाई मनी, ऑप्शन का सिंपल डेफिनेशन लिमिटेड लॉस अनलिमिटेड प्रॉफिट। अब यहाँ पे निकाल रही हूँ मैं आपको, ग्रुप से भी निकाल रही हूँ, मीटिंग से भी निकाल रही हूँ, हाँ, मतलब मैं सही सही जगह जा रही हूँ। बच्चे की जान लोगे आप। शीतल जी के कदमों पर चल रही हूँ। क्लास से निकाल दिया था ना आपको भी, बाहर याद है मेरे को। मेरा क्वेश्चन, मैंने आज आप लोगों के लिए वो बुक ढूंढने की कोशिश की, बट सेकंड हैंड भी नहीं मिल रहा है ऑनलाइन कहीं पे भी। मैं सोच रही थी मिलेगा तो मैं 20-25 मंगवा लूं, बट नहीं मिल रहा है, वो बुक ही नहीं मिल रहा है कहीं पे। मॅडम मी उद्या ट्राय करतो एबीसी मध्ये. हा, जर दगडूशेठच्या बाजूच्या लाईन मध्ये मिळेल ते मी आहोत। टाइम स्ट्रॅटेजी तुम्हाला समजेल उद्या, न्यूजपेपर फॉर्म्युलेज काढून आणा, ते पण तुम्हाला समजतील उद्या।
म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील आणि तुमचा 100 नाही 100% कॉन्फिडन्स लेवल वाढेल. सो बस मला म्हणजे ओव्हरऑल ज्या लोकांनी हा क्लास मिस केला त्यांना तुम्हा लोकांना काय सांगावं असं वाटेल? येस, अलका मॅम. बापरे. मला तर असं वाटतं की तुमचा क्लास सगळ्यांनीच करायला पाहिजे आणि तुमच्याकडनं म्हणजे बाकीच्या क्लासमध्ये जे शिकायला नाही मिळालं ते तुमच्याकडनं शिकायला मिळालं. थँक्यू मॅम. हेमंत सर. पहिली गोष्ट, हा फर्स्ट टाइम क्लास अटेंड करतो. शेअर मार्केट आम्हाला नवीनच आहे. ह्याच्या आधी कधी शेअर मार्केटमध्ये फक्त ऐकलेलं होतं. आता ऍक्च्युली खरं समजलं की त्यामध्ये काय आहे. ऐकून आणि क्लास अटेंड करून बरंच फरक समजतो. म्हणजे ह्याचं त्या कानाने ऐकायचं आणि इकडून कानाने सोडून द्यायचं, पहिले तसंच चालू होतं. आता हळूहळू तुमचे व्हिडिओज वगैरे पाहिले, सगळ्या स्ट्रॅटेजी ज्या आता तुम्ही शिकवताय त्यामुळे ऍक्च्युली समजलं की शेअर मार्केट काय. आणि क्लासमध्ये एकदम मजाच येते, सगळं नवीन नवीन समजतं. थँक्यू सर. थँक्यू. येस, संदीपा मॅम. मॅम मी खूप सारे कोर्सेस केलेत ऍक्च्युली आणि भारतीय विद्यापीठाचं मास्टर डिग्री सुद्धा मी केलेली आहे. ते पण मी शिकलेले डिटेल्स. पण मला तुम्ही जे शिकवताय ना त्यात खूप काही नवीन अजून शिकायला मिळालंय आणि आता माझं नॉलेज कम्प्लीट झालंय. थँक्यू. फुल स्टॉप टू शेअर मार्केट लर्निंग. थँक्यू. थँक्यू सो मच सर. येस, पवन सर. जी शेअर मार्केट बद्दल म्हणजे कॉन्फिडन्स लेस होता, तो कॉन्फिडन्स डबल झाला आणि इंटरेस्ट आला. ऍक्च्युली शेअर मार्केट मी पहिले सट्टा बाजार समजत होतो की मॅक्सिमम लोक हरतात. सो मी पण त्यातला एक कन्सिडर करत होतो की त्यामुळे मी त्या 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 वेळेला जातच नव्हतो. सो तुमचा क्लास मी जॉईन केल्यापासून आता कळलं की नाही, होऊ शकतं आपले. या तर कॉन्फिडन्स बिल्ड केला तुम्ही. थँक्यू. थँक्यू सो मच. येस, सुजित सर. येस, एक दोन वाक्यात सांगायचं झालं तर जे शेअर मार्केटला ऍक्च्युअल आहे म्हणजे प्रॅक्टिकल आणि ऍक्शन्स पॉइंट आहेत ते टू द पॉइंट आहेत अँड टू द रिझल्ट आहेत, ऍक्शन ओरिएंटेड आहेत. हेच महत्वाचं शिकणं होतं आणि तेच तुम्ही शिकवलंय आणि त्याच्यामुळेच ते ऍप्लिकेशन्स म्हणजे डिसिप्लिन ऍक्शन्समध्ये येतील आणि ऑटोमॅटिकली प्रॅक्टिसेसनुसार ते प्रॉफिटेबिलिटीमध्येच घेऊन जाईल. हेच महत्वाचं. थँक्यू. थँक्यू सो मच सर. येस, प्रियंका मॅम. मी आधी पण बोलले की मला ह्या क्लास बद्दल किंवा शेअर मार्केट जे काय होतं ते खूप जास्त भीती होती की माझ्याकडनं होईल की नाही किंवा क्लास तरी अटेंड होतात की नाही. पण जसं जसं मी डेज म्हणजे शिकत चाललीये तसा इंटरेस्ट पण खूप वाढत चालला आणि मला असं वाटतं की दुसरा क्लास करायची काही गरज नाहीये. आणि मी बाकीचे पण क्लासेस जस्ट ऐकलं की अरे बापरे, तुमच्या क्लासमध्ये त्यांचे जे वर्डिंग ऐकले आणि हे जे ऐकलं तर ते माझ्या डोक्याच्या वरनं गेलं. त्याच्यामुळे मी काही खूप इंटरेस्ट पण नाही दाखवला. पण जे तुमचं मी क्लास अटेंड करून एक कॉन्फिडन्स आला आणि मला असं वाटतं की मी ते करू शकते पुढे. आणि ऑब्विसली की तुम्ही बरोबर असल्यामुळे तर डेफिनेटली मी करणार आहे पुढे, ही मला एक श्युरिटी मिळाली आहे. सो मच मॅम. थँक्यू. येस, परशुराम सर. मॅडम, मला कधीच वाटलं नव्हतं की मी शेअर मार्केट करेल म्हणून. पण मी जेव्हा तुमचे व्हिडिओज बघितले ना माझ्या मिसेसच्या मोबाईलवर, तेव्हापासून मी ते एक 8 दिवस कंटिन्यू तुमचे व्हिडिओ बघत राहिलो आणि मग मी तुम्हाला फोन करून तुमचं सबस्क्रिप्शन घेतलं आणि खूप इंटरेस्टिंग वाटतंय. पण अजून इंटरेस्टिंग वाटेल त्यात पैसे कव्हर झाले तर. येस, डेफिनेटली सर, होऊन जाणार. येस, राहुल सर. नाही, क्लास एकदम बेस्ट आहे मॅडम. एक्साइटमेंट आहे प्रत्येक डे बाय डे. आता अजून टेक्निकल जेव्हा शिकू तेव्हा ते पूर्ण चेन क्रिएट होईल, तेव्हा ते एकदम बेस्ट वाटेल अजून. आणि जे कॉम्बिनेशन आहे आपल्या क्लासचं बिगिनर प्लस एक्सपर्ट, त्याच्यामुळे ते क्वेश्चन आहे जे पुढे येतील आम्हाला कदाचित ते आताच क्लिअर होत चालले आहेत. ते बिगिनर आणि एक्सपर्ट जे विचारतात तुम्हाला ते क्वेश्चन, जसे सुजित सर झालेत, त्या मॅडम झाल्यात, कुलकर्णी मॅडम झाल्यात. येस, येस, डेफिनेटली. येस, विनीता मॅम. एक्सपर्ट कोणीच नाहीये. विनीता मॅम. मस्त क्लास था। मैं ऐसे सोच रही हूँ कि नहीं यार, पहले करती थी तो अच्छा होता था। अब भी कितने पैसे, कितने इवेंट्स चले गए, कितने कमा लिए होते अभी तक तो।
बाकी थोड़ा बहुत तो मुझे नॉलेज था, इतना डीपली तो नहीं, मैंने बेसिक क्योंकि किया हुआ था, लेकिन वो सब चार्ट पैटर्न्स और वो सब किया हुआ था। लेकिन आपका जो समझाने का तरीका है और सब कुछ एकदम अलग ही है, पूरा स्ट्रेटेजी, कहीं पर भी कोई स्ट्रेटेजी नहीं शेयर हुआ है कहीं पर भी। तो ये पहली बार मैंने देखा है कि जैसे न्यूज़पेपर ऐसा सब है। तो अच्छा, अच्छा लगा, बहुत अच्छा लगा। थैंक यू सो मच मैम. येस, संदीपा मैम. माईक म्यूट आहे तुमचं. मॅम तुम्ही ना एक गोष्ट खूप महत्वाची शिकवली आहे की विदाउट टेक्निकल पैसे कसे कमवायचे. इट्स व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग की कोणीही अगदी म्हणजे मी सांगते अगदी 6वी 7वी जरी शिकलेला मुलगा असेल आणि तो जर तुमच्याकडनं ही पेपर स्ट्रॅटेजी जरी शिकला तरी आम्हा पैसा कमवेल मॅम. थँक्यू सो मच मॅम. व्हेरी नाईस. आणि ही टॅक्ट आम्हाला शिकायची होती तुमच्याकडनं म्हणून आम्ही जॉईन केलंय. माझं एवढंच राहिलेलं होतं. शीतल जी भावुक हो गए अभी, नहीं, आंखों से मैं पक्का नहीं रहूंगी. एनी किसी को और बताना, मतलब कोई बताना चाहेगा तो चलेगा. आशीष सर, नहीं, मैं प्रणीता बोलती हूँ हम मैम. लोग सब लोग मिलते हैं एक बार, आप आओ मुंबई या गेट किधर टुगेदर भी कर से। रही है मैम औरंगाबाद में या पुणे बॉम्बे. पुणे में करो सेंटर में, हम लोग आ जाएंगे. डेफिनेट. यस, श्रेयांश सर प्लीज. प्रणीता मैम, तनुजा मैम. हॅलो. येस. हां मॅम, माझा रिव्ह्यू ॲक्च्युली मी स्टार्ट केलं तेव्हा जस्ट डिसाईड केलं होतं की ओन्ली फॉर द इक्विटी. बट लास्ट वीकपासून जो चेंजेस आणि जो इझीनेस आला आहे लर्निंगमध्ये, सो त्यामुळे आय डिसाइडेड टू ॲड द न्यू थिंग्स ऑल्सो, त्याचं अ फ्युचर अँड अदर थिंग्स इंट्राडे. ओके, स्टार्टिंग तर मी इक्विटीच विषय फक्त केला होता शिकायचा, पण तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे इझी वेने सो अजून तो ॲड ऑन झाला आहे. सो थँक्यू. थैंक यू सो मच. जितना अच्छा रिव्यू दोगे उतनी अच्छी टिप्स दूंगी कल. आयडियाची. आइडियाची. अरे ऐसे बोलना चाहिए था ना पहले, नहीं मैं पूरा लिख के रखती थी आपके लिए. इसीलिए पहले नेचुरली रिव्यूज ले लिए, अब बाद में लेती हूँ. यस सनी सर प्लीज. हा मॅडम, खूपच छान वाटलं आणि मेल म्हणजे आफ्टर सेल सर्व्हिस खूपच छान आहे. म्हणजे आपण कनेक्ट असतो, आपण स्वतः कनेक्ट होता. मी आपल्याकडे ऍस्ट्रॉलॉजी आणि न्यूमरोलॉजी बाकीचं पण माझं हे चालूच आहे आपल्या बरोबर, तर आपले मेसेज येतात मला, म्हणजे मी रिप्लाय मेसेज पाठवल्यानंतर. आणि आता शेअर मार्केटला पण आपण भरपूर रिप्लाय करता. फक्त एकच मॅडमची माझी जरा निफ्टीची पोझिशन एक अडकलेली आहे, ती मी पाठवलं होतं आपल्याला म्हणा. सगळ्यांचे पोझिशन्स लक्षात आहेत माझ्या. जेव्हा जेव्हा एक्झिट किंवा एंटर त्या पोझिशन्सला म्हणजे कुठल्या स्ट्रॅटेजीज मध्ये बसवायचं असतं ना, हे खूप मोठं टेन्शन असतं. पण कारण ऑलरेडी तुम्ही कांड करून ठेवलेला असतो तो सांभाळणं खूप अवघड असतो. पण त्याच्यासाठी थोडं डोकं लावून मी करणार आहे. तुमचं पण आहे आणि परशुराम सरांनी पण एक मोठा कांड केला, तर ते करावंच लागणार आहे. करूया आपण. येस जान्हवी मॅम. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग ऑल. मॅम. आज आहे ड्युटीवर मी, त्याच्यामुळे कॅमेरा ऑफ ठेवला होता. तुमच्यामुळे मला पॉवर ऑफ ट्रेडिंग माहिती पडलं, काय असतं ट्रेडिंगचं मॅजिक. आणि ह्या मॅजिकला मॅजिशियन चांगला मिळाला, परिसस्पर्श आम्हाला लाभला त्याचा. खूप छान एक्सपिरियन्स आला. एक जादूगार आहात तुम्ही मॅम आमच्यासाठी. असं काही बोलू थँक्यू नका. सो मच मॅम. ग्रॅटिट्यूड. थैंक यू सो मच. डन. सो कल मिलते हैं 12 बजे, और किसी को बोलना है तो बोल सकते हैं. यस तनुजा मैम. यस मैम, एक्चुअली इसके पहले मैंने बहुत सारे क्लासेस किए, बट ये क्लास है ना आपका बहुत इंटरेस्टिंग लगा. और लाइक पहले क्लासेस में बीच बीच में छोड़ भी दिए, लाइक वो टेक्निकल और वो सब इसमें. बट ये क्लास ऐसा है कि मैं कितना भी थक के आओ ऑफिस से, बट मैंने कभी स्किप नहीं किया, और कितना भी लेट हो तो भी मैंने मतलब वो कंप्लीट करने में उतना ही इंटरेस्ट आया ऐसे. और बहुत अच्छा लगा, और थोड़ा कॉन्फिडेंस आया. इसके पहले कॉन्फिडेंस नहीं था, बट अभी कॉन्फिडेंस आया कि शेयर मार्केट कर सकते हैं करके. डेफिनेटली. वेंकटेश सर, आप बाकी रह गए हो. हेलो मैम. यस मैम.
ऍक्च्युली मला तुमची शिकवण्याची पद्धत खूप आवडलेली आहे. म्हणजे अगदीच ABCD मला तर वाटतं त्याच्याही आधी काही असेल. 0 पासनं तुम्ही जे शिकवताय ना, म्हणजे जे लहान मुलांना बोट पकडून चालायला शिकवावं लागतं, अगदी तसं शिकवत आहात. माझ्यासोबत माझे हसबंड असतातच, मला काही कळलं नाही तर त्यांच्याकडून पण मी घेतेच. मी फार कमी विचारते तुम्हाला कारण छोटी मुलगी पण आहे माझ्यासोबत असते. आणि तुमचं मला आणखी एक की तुम्ही स्वतः कॉल अटेंड करता, मी जेव्हाही आम्ही कुणी करत असाल तर तुम्ही स्वतः बोलता, दुसरे कुणी बोलत नाही. प्रत्येकाचे आन्सर्स तुम्ही करता क्वेश्चनचे. आणि मध्ये मध्ये क्वेश्चन विचारण्याची तुम्ही मुभा पण दिलेली आहे. असं नाही की मी, कारण एक क्लास केलेला आहे, तो पूर्ण नाही झालाय माझा आणि मला फारसं नॉलेज पण नाही आहे. तर तिथे कसं क्लास पूर्ण झाल्यानंतर तुम्ही क्वेश्चन्स विचारा, तोपर्यंत असं व्हायचं की, आणि झोपही यायची मला तर त्या क्लासमध्ये. तुमच्या क्लासमध्ये एवढा टाइम होऊन सुद्धा झोप पण येत नाही. मी थकलेली असते दिवसभर सगळं हे करून सुद्धा, पण असं वाटतं की बसू शकते म्हणजे अजूनही खूप वेळ, असं होतंय. थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। मैडम आज थोड़ा मिस हो गया, बीच बीच में काफी नींद आ रही थी। इतना बोरिंग सेशन था हमारा नहीं आज। नहीं नहीं, बोरिंग बिल्कुल नहीं था। एक्चुअली बहुत ज्यादा टायर्ड था, इसलिए थोड़ा बीच बीच में हम लोग कल काफी वापस मिस हो लेंगे, गया। डोंट वरी। कल हम लोग वापस रिवाइज करेंगे। मैं क्या, अभी आपको विनीता मैम कर लेंगे, सुजीत सर कर लेंगे, इवन तो शायद आज मैंने आज क्वेश्चन कम पूछा है इसलिए आपको नींद आ रही होगी। विनीता मैम, थोड़ा सा स्ट्रेटेजी जो आप लिख के सब एक अच्छे वाले पेज पे सब ऐसे लिख के भेजो ना। हाँ हाँ, भेजती हूँ भेजती हूँ। बोलो ना हाँ पैसे लगेंगे। हाँ, अभी एक और साइड बिजनेस स्टार्ट कर देते हैं। मैं क्या बोल रही हूँ, एक बार आने दो इसमें, एक बार हाथ बैठने दो, फिर वैसे भी बिजनेस चालू करेंगे। हमको भी उतरने दो पहले, एक यस, बार उतरेंगे तो देखेंगे। आ जाओ सब लोग औरंगाबाद, अगले वीकेंड औरंगाबाद आ जाओ। नाही तुम्ही टू द पॉइंट शिकवताय. अच्छा, बाकीचे लोक कसं ते पूर्ण दिवसभर बसून ठेवतात आणि संध्याकाळी तो टॉपिक तोपर्यंत थकून गेलेलं असतो, नंतर ते डोकावून जातं की त्यांनी काय सांगितलं. थँक्यू सो मच सर। आणि मला तुम्हाला याच्यामध्ये एक तुमच्याकडून ऍडिशन म्हणजे असं हवंय की ऍस्ट्रॉलॉजीचा आपल्याला ह्याच्यामध्ये कसा उपयोग करता येईल, ती एखादी स्ट्रॅटेजी जर तुम्ही आम्हाला सांगू शकाल की बाबा हे आहे, तर आय थिंक दॅट विल बी ऍडिशनल, म्हणजे सोने पे सुहागा हो. ऍडिशनल जसं मी सांगितलं तुम्हाला की IPO साठी पण आपण यूज करू शकतो आपले लकी नंबर्स, आपले लकी कलर्स, आपल्या लकी म्हणजे त्या नंबर्स प्रमाणे टाइम तुम्ही घेऊ शकता। ऍस्ट्रोलॉजी प्रमाणे, वास्तूप्रमाणे तुमची बसण्याची डायरेक्शन्स येते। स्टॉकचे कोड्स असतात, ते कोड जर तुम्हाला सूट होत असतील तर तेच मी तुम्हाला सांगणार की आता 5,000 10,000 कंपन्या आहेत, त्यातले मी मोजून तुम्हाला 20-25 स्टॉक देणार, त्यात पण तुम्ही 5 स्टॉक मध्येच जर ट्रेड करायला सुरुवात केलं, जसं आता सुजित सर होते, त्यांच्यासाठी केमिकल सेक्टर चांगलं आहे, त्यांच्यासाठी सिमेंट सेक्टर चांगलं आहे, तर मी त्या रिलेटेड स्टॉक त्यांना दिले। तिकडे विनीता मॅम आहेत तर त्यांच्यासाठी फार्मा सेक्टर चांगलं आहे, तर मग मी त्यांना फार्मा सेक्टरचे स्टॉक देणार। अलका मॅम आहेत त्यांच्यासाठी फायनान्स सेक्टरचे स्टॉक, ऍज पर बर्डेड स्टॉक, जसे जसे सेक्टर्स आणि मग त्याच्यामधलं स्टॉक कोड मॅच करून आपण देतो, तसं आपण देतो ऍस्ट्रोलॉजी न्यूमरोलॉजी करून। मला म्हणायचं होतं की नक्षत्राचा जो आहे ना, डेली जे आपले जे नक्षत्र आहेत ना, डेली त्याचा इफेक्ट काहीतरी त्याच्यावरती असेल, तर त्या पोझिशन मध्ये कप अँड डाऊन, समटाइम्स इट इज एक्स्ट्रीमली गो अप, समटाइम इट इज कम डाऊन एक्स्ट्रीम. म्हणजे समटाइम्स मला ते ऑब्झर्व होते की काहीतरी ते नक्षत्राचा काहीतरी उपयोग आहे. येस, त्याच्यासाठी मी लवकरच तो ऍस्ट्रोलॉजीचा क्लास सुरू करणार आहे की डेलीचे प्रेडिक्शन्स तुम्ही कसे काढू शकणार आहात नक्षत्रांप्रमाणे, तो आपण ऍड ऑन करूया। अजून माझं त्याच्यावर थोडंसं वर्कआउट चालू आहे, पण हो, तुम्ही डेलीच्या नक्षत्रावरनं आज मार्केट खाली येणार आहे की वर जाणार आहे हे डिसाईड करू शकता। अमावस्या पौर्णिमेला पण आपण ठरवू शकतो ना मॅम? हो, अमावस्या पौर्णिमेला आपण ठरवू शकतो, चतुर्थीला असतं, एकादशीला असतं। हे टोटल 90 डेजचा पॅटर्न मी बनवला आहे, तो माझा वर्कआउट होऊ द्या एकदा व्यवस्थित। म्हणजे शिकवायचं कसं ते पण महत्वाचं असतं। मी माझं वर्कआउट ओके, पण तुम्हाला ते शिकवता पण आलं पाहिजे मला, त्याच्यावर वर्कआउट चालू आहे। ते आलं की मग मी करेन ऍड, त्याच्यासाठी सगळे आपण भेटूया तिथे शिकवायला। चालेल.
मी बोले फार्मा सेक्टर माझ्यासाठी चांगलं आहे. मी फार्माचे सगळे स्टॉक घेते आता. अबे मैंने रैंडमली बताया मेरी माँ. अच्छा अच्छा अच्छा, रैंडमली बताया. मेरे को लगा तो आपने बता दिया. पैसे लगते हैं हर चीज के.